नमस्कार. ईश्वरीने नम्रताचं सटासट थोबाड फोडलेलं असतं. नम्रताला तिची योग्य ती लायकी दाखवलेली असते. त्यावेळेला आकाश ईश्वरीला म्हणतो, ईश्वरी तू अगदी योग्य केलं. तू अशा पद्धतीने कसं काय बोलू शकतेस? त्यावेळेला अंजली बोलते, नम्रता काही गोष्टी जर का आपल्याला माहितीच नसतील तर या गोष्टीबाबत बोललेलंच न बरं. तुला माहिती तरी आहे का? अर्णवचा एकट्याचा निर्णय नाही आहे हा. हा सगळ्यांनी घेतलेला निर्णय आहे आणि त्या बाबतीत आम्ही काहीच करू शकत नाही. तू असा विचारच का केलास नम्रता? तेव्हा नम्रता बोलते, अंजली ताई बस. अहो माझा नवरा आहे ना, तो खूपच साधा भोळा आहे. त्याला त्याचं भाग्य कशात आहे हे समजतच नाही. आणि खरं सांगू का, प्रत्येक वेळेला अर्णव जिजूंच्या पाठी त्याला करायला आवडतं, पण त्याला कळत नाही अर्णव जिजू त्याला नोकर बनवून ठेवतायत. वल्लरी मात्र स्वतःशीच बोलत असते, बरं झालं हीच बोलते ते. आता तर मला खूप आनंद झालाय. तेवढ्यात मात्र ईश्वरी बोलते, तू काय डोक्यावर पडलेस का? अर्णव सरांनी कधी आकाश भाऊजींशी असा प्रकार केला? मला सांगशील? जरा विचार करून बोल ताई. त्यावेळेला नम्रता बोलते, ईश्वरी तू तर गप्पच बस. उगाच मोठ्या मोठ्यानी ओरडून काही होणार नाही. आणि झालं का आकाश, झालं तुमच्या मनासारखं की अजून यांच्या पाठी फिरायचं आहे? काय चाललंय काय आकाश तुमचं? अहो जरा विचार करा तुम्ही काय वागताय ते. तेव्हा मात्र आकाश बोलतो, नम्रता इनफ, बस कर आता. उगाच घरात भांडणं नको. त्यावेळेला आजी बोलते, नम्रता तुझी काळजी सगळं काही आम्हाला समजतंय, पण तू जरा स्वतःला शांत करशील का? तेव्हा लगेच नम्रता बोलते, वा आजी वा. म्हणजे अर्णव जिजूंनी कसंही वागायचं, स्वतःचा स्वार्थ बघायचा. त्यांना कळतंय की माझा नवरा आता पुढे जातोय म्हणून त्यांनी मुद्दामून त्याचे पाय खेचले, कारण त्यांना कधीच आकाश पुढे गेलेले नको आहेत ना. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, अगं नम्रता तू काय बोलतेस, कळतंय का तुला? अगं असं माझ्या मनात सुद्धा काही नाही ग. खरंच सांगतो, मला आकाश पुढे गेला तर नक्कीच आवडेल. अगं भाऊ आहे तो माझा. माझं सगळं सुख मी त्याच्या पायाशी ठेवायला तयार आहे. आणि तू तू हे अशा पद्धतीने माझ्याशी बोलतेस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर प्लीज, तुम्हाला स्पष्टीकरण द्यायची गरज नाही, कारण स्पष्टीकरण त्यांनाच देतात ज्यांना गोष्टी कळतात. अर्णव सर तुम्ही जर का हिला स्पष्टीकरण देत राहिलात ना तर स्वतःचीच चूक आहे हे मान्य कराल असं होतं. अर्णव सर मी शेवटचं सांगते, स्पष्टीकरण देऊ नका. तेव्हा मात्र अर्णव बोलतो, पण ईश्वरी नम्रताचा खूप मोठा गैरसमज झालाय. त्यावेळेला नम्रता मोठ्याने बोलते, बस आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही. आणि ईश्वरी तू तुझ्या नवऱ्यासाठी माझ्या कानाखाली खेचलीस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, हो, कारण माझं सर्वस्व आहे ते. मी माझ्या नवऱ्याबद्दल काहीही ऐकून घेऊ शकत नाही. एक वेळ मी काहीही सहन करेन, स्वतःच्या बाबतीत तू काहीही बोलशील तरी सुद्धा मी ऐकून घेईन, पण माझ्या अर्णव सरांच्या चारित्र्यावर चिखलफेक करायची हिम्मत करायची नाही ताई. शेवटचं सांगून ठेवते. त्यावेळेला नम्रता ईश्वरीवरती हात उचलणार, तेवढ्यात मात्र सुप्रिया मोठ्याने ओरडते, नमू. तेव्हा नम्रताचा हात थांबतो. नम्रता सुप्रियाला बघता स्वतःचा हात खाली घेते. नम्रता तिच्याकडे बघतच राहते. सुप्रिया आतमध्ये येते आणि बोलते, काय चाललंय हे? नम्रता हे काय करत होतीस तू? तू ईश्वरीवरती हात उचलत होतीस? नमू तुझी हिम्मतच कशी झाली ईश्वरीवरती हात उचलायची? त्यावेळेला नम्रता बोलते, आई माझं ऐकून तरी घे, काय झालंय ते. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, बस नमू बस, मला सगळं काही कळलंय, मी सगळं ऐकलंय. आणि तू कोणाशी बोलतेस? अर्णवशी. अगं ज्यांनी तुझ्या बिझनेससाठी स्वतःचा पैसा लावला त्यांच्याशी. अगं जरा बोलताना तरी विचार करायचास. जर का खरोखर अर्णव पाय खेचणारे असते तर तुला त्यांनी कधीच पुढे जाऊ दिलं नसतं. का का तू असं वागतेस? तेव्हा लगेच नम्रता बोलते, पण या माणसाने माझ्या नवऱ्याची निवड केली नाही. त्यावेळेला सुप्रिया बोलते, जर का तुझ्या नवऱ्याची निवड केली नाही तर त्यामध्ये काही ना काहीतरी कमी असणार म्हणूनच. पण आकाश तुम्ही तुमच्या बायकोला सावरायला पाहिजे होतं. तुला कळतंय का नमू तू काय करत होतीस? तू घरात भांडणं निर्माण करतेस नमू. अगं स्वतःच्या नवऱ्याला तू समजवायला पाहिजे होतंस. ठीक आहे तुम्ही आता हरला असाल,
पण तुमची चूक नक्की काय आहे ती समजून तुम्ही पुढचं प्रोजेक्ट तयार करा असं सांगितलंस का? की घरात वादविवाद सुरू केलेस आणि मुळात ऑफिसच्या गोष्टींमध्ये तुला लक्ष घालायची गरजच काय नमू? तेव्हा नम्रता बोलते, म्हणजे म्हणजे आई, माझ्या नवऱ्याचा अपमान होत असताना मी बघत राहू आणि अर्णवराजे शिर्के प्रत्येक वेळेला बॉस सारखं मिरवणार? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अगं बॉस सारखं काय, ते बॉसच आहेत. स्वतःच्या स्वतःच्या कष्टाने मेहनतीने ही कंपनी त्यांनी उभी केली आहे. तेव्हा आकाश सर त्यांच्यासोबत नव्हते. अगं तू काय बोलतेस, कळतंय का? त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, नमू अगं अर्णवचे खूप मोठे उपकार आहेत तुमच्या सगळ्यांवरती की त्यांनी तुम्हाला या घरात ठेवलंय, बरोबर ना आकाश? तेव्हा लगेच आकाश बोलतो, हो मी तेच तिला समजवण्याचा प्रयत्न करतोय पण ती मात्र माझं ऐकतच नाहीये. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, बस झालं आकाश, आई बोलते म्हणून कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही बोलायची गरज नाही. तेव्हा लगेच आकाश बोलतो, नम्रता बस, बस, आता मात्र नाटकं बंद कर नम्रता, आणि अर्णव भाईची तू आत्ताच्या आता माफी माग. त्यावेळेला सुप्रिया बोलते, माफी नुसती मागायची नाही तर नाक रगडून माफी मागायची. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, प्लीज काकू काय बोलताय तुम्ही? नम्रता माझ्याशी ज्या हक्काने बोलली ते बहिणीच्या अधिकाराने बोलली. जशी माझ्यासाठी माझी ताई आहे तशीच माझ्यासाठी माझी नम्रता. तुम्ही असा विचारच का करताय? आणि ती जे काही बोलली ते तिच्या नवऱ्याच्या हक्कासाठी. प्लीज काकू तुम्ही असा विचार सुद्धा करू नका, माझ्या मनात असं काहीच नाही. तेव्हा सुप्रिया नम्रताला बोलते, बघ ज्या माणसाबद्दल तू आता एवढं घाणेरडं बोललीस, ज्याचा अपमान केलास, तो माणूस मात्र तुझं कौतुक करतोय, तुला बहीण मानतोय आणि तू मात्र त्याच्या पाठीत खंजीर खुपसतेस. तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नमुताई यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही. तू माझी मोठी बहीण आहेस, मोठीच बहीण राहणार. मी तुझ्यावरती हात उचलला याचं मला वाईट वाटलंच आहे, पण खरं सांगू, माझ्या अर्णव सरांचा अपमान करणाऱ्या कोणत्याही मुलीला माझ्या मनात स्थान नाही. ती मुलगी माझ्या मनातून कायमची उतरली. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, इशू प्लीज शांत हो तू. त्यावेळेला ईश्वरी बोलते, शांत कशी होऊ आई? अर्णव सरांनी काय काय केलंय काय काय नाही हे माहिती असताना सुद्धा जर का नमुताई या पद्धतीने वागत असेल तर नमुताई मी खरंच सांगते, मला तुझ्याशी कुठलेच संबंध ठेवायचे नाहीत. तेव्हा मात्र नम्रता ईश्वरीला बोलते, इशू ऐक ना ग माझं. अगं रागाच्या भरात तोंडातून शब्द निघाले. त्यावेळेला ईश्वरी बोलते, रागाच्या भरात असे शब्द निघतातच कसे? काय आहे ना ताई, आपल्या तोंडावरती आपल्याला ताबा ठेवला पाहिजे, कारण शब्द जे निघतात ना ते आपल्याला मागे घेता येत नाहीत. निघालेले शब्द एखाद्याच्या मनाला सुद्धा लागू शकतात. हा विचार तू केला पाहिजे होतास, आणि आज मात्र तू मला दुखवलंस. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी बस झालं, विषय ताणू नका, आणि आता हा विषय इथल्या इथे बंद करा. आणि नम्रता ती आता चिडली आहे पण ती शांत होईल. तुला माहिती आहे ना ती माझ्या बाबतीत कशी आहे, ती खूपच सॉफ्ट कॉर्नर आहे, त्यामुळे तू जरा शांत राहा. त्यावेळेला सुप्रिया नम्रताचा हात धरते आणि जोरात बोलते, नम्रता मुळात या गोष्टी तुझ्या मनात भरवल्याच कुणी? कारण तू असा कधी तिरसट विचार करू शकत नाहीस. हे माझे संस्कारच नाही आहेत नम्रता. तेव्हा मात्र नम्रता वल्लरीकडे बघते. त्यावेळेला सुप्रियाला सगळं काही कळून चुकलेलं असतं. सुप्रिया लगेच नम्रताला बोलते, नम्रता कोणाच्या बोलण्यात यायचं आणि कोणाच्या नाही, कोण आपला ब्रेन वॉश करतंय आणि कोण नाही याचा विचार करण्याची बुद्धी आहे ना तुझ्याकडे? तेवढं तर आम्ही ज्ञान दिलंय ना तुला. नम्रता तुझ्या या वागण्याचा फायदा घेतला जातोय, पाटी करून वार केला जातोय आणि सगळं काही बोललं जातंय, तेही तुझ्या मार्फत. म्हणजे घरातल्यांच्या मनात तुझी जी इमेज आहे ना ती खराब केली जाते, पण तुला मात्र ते समजत नाहीये आणि स्वतः मात्र सगळ्या बाबतीत पाठी राहिलं जातंय, कळतंय का? त्यावेळेला लगेच नम्रता मोठ्याने बोलते, आई प्लीज मला माफ कर, माझं चुकलं. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, माफीच जर का मागायची असेल ना तर मी एकच सांगेन, फक्त आणि फक्त अर्णवची माफी माग. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, काकू प्लीज हे सर्व आता इथल्या इथे थांबू देत.
त्यावेळेला ईश्वरी बोलते, काय बोलताय तुम्ही अर्णव सर? अर्णव सर, तुम्हाला कळतंय का तुम्ही काय बोलताय ते? जरा तरी विचार करून बोला. नम्रता ताईला तुमची माफी मागू देत अर्णव सर. तिने जर का तुमची माफी मागितली नाही तर मात्र मी तिला कधीच माफ करणार नाही. तेव्हा मात्र सुप्रिया बोलते, इशू इशू बाळा तू शांत हो. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, आई आई मी शांतच होते, पण आज मात्र माझी अवस्था खूपच विचित्र आहे. ज्या नम्रताताईवरती माझं प्रेम होतं, ज्या नम्रताताईला मी ओळखत होते, त्या नम्रताताईने माझ्या सौभाग्याचा अपमान केलाय आणि मी मात्र तिला कधीच माफ करणार नाही. आणि ईश्वरी तिथून ताडताड निघून गेलेली असते. त्यावेळेला अंजली ईश्वरी गेल्यानंतर नम्रताला बोलते, नम्रता चुकलीस तू, खूपच चुकलीस. आज तू जे काही वागलीस ना ते खूप चुकीचं वागलीस. नम्रता असं वागायला नको होतं. ईश्वरीला तू दुखावलंस नम्रता. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, अंजलीताई प्लीज प्लीज मला माफ करा. अंजलीताई प्लीज असा विचारसुद्धा करू नका. त्यावेळेला लगेच अंजली बोलते, मला सुद्धा तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती. नम्रता तू जे काही वागलीस त्यासाठी तुला वाईट वाटतंय असं मला वाटत नाही. आणि तिथून अंजली सुद्धा जाते. त्याच वेळेला सुप्रिया नम्रताला बोलते, अगं नम्रता तू लग्न करून या घरात आलीस ना, म्हटल्यावरती या घरातल्या माणसांना जोडून ठेवायचं टाकून तू ती तोडायला निघालीस ना ती. आज तुझ्या पाठीशी ईश्वरी उभी नाही, माहिती आहे का? कारण ईश्वरीचं मन तू दुखावलंयस. आणि नम्रता इथेच सगळं काही संपलंय. तेव्हा मात्र नम्रता बोलते, पुरे आई मला कळतंय माझं चुकलं. आई प्लीज प्लीज असं नको ना बोलूस. त्यावेळेला लगेच सुप्रिया बोलते, नमू सगळं काही गमावलंस तू. आणि सुप्रिया तिथून निघत असते. त्याच वेळेला वल्लरीच्या समोर सुप्रिया थांबून वल्लरीला बोलते, वल्लरी 25 वर्षापूर्वी माझं आयुष्य बर्बाद केलंस, पण आता मात्र ज्या पद्धतीने तू वागतेस ना ती पद्धत चुकीची आहे. हे सर्व थांबव. सुप्रियाने वल्लरीला ओळखलेलं असतं, पण तिने सत्य मात्र कोणालाच सांगितलेलं नसतं. इकडे मात्र अर्णव ईश्वरीला बोलतो, मिस इंदोर काय चाललंय तुझं? तू कधीपासून असे विषय ताणायला लागलीस? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर प्लीज तुम्ही आता मला समजवण्याचा प्रयत्न करू नका. अर्णव सर, प्रत्येक वेळेला चुका पाठीशी घालायला मला काही वेळ लागला नाही आणि मी घालते प्रत्येकाच्या चुका पाठीशी, असं नाही की घालत नाही. म्हणून काय माझ्या नवऱ्याला काहीही बोलायचं का? मी काहीही सहन करेन अर्णव सर, पण तुमचा अपमान सहन करणार नाही म्हणजे नाही. अर्णव सर, हे सर्व थांबलंच पाहिजे. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी अगं शांत हो, तू एवढी हायपर कशाला होतेस? त्यावेळेला ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही तर आता शांतच बसा. खरंच अर्णव सर, तुमच्या या वागण्याचा मला त्रास होतोय. एवढं सगळं झालं तरी सुद्धा तुम्ही हसण्यावारी घेताय. नम्रता ताई पूर्णपणे चुकली. तुमच्यावरती आरोपच तिने कसे काय केले? आणि मला नवल या गोष्टीचं वाटतं की आकाश भाऊजी तू इथे गप्प होते. त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, नम्रता कशीही वागली, काहीही ती बोलली तरी सुद्धा आपण मनाला लावून का घ्यायचं? अगं आपल्या माणसांची बोलणी कधी आपल्याला टोचतात का? तू का विचार करतेस? त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, अर्णव सर तुम्ही काय बोलताय? अहो का तुम्ही तिला पाठीशी घालताय? अर्णव सर प्लीज तिला पाठीशी घालू नका. तुमची एक चूक तुम्हाला किती महागात पडते कळतंय का? त्यावेळेला लगेच अर्णव बोलतो, ईश्वरी शांत हो, मला या विषयावर काही एक बोलायचं नाहीये. ईश्वरी प्लीज शांत होशील का? तेव्हा लगेच ईश्वरी बोलते, नाही अर्णव सर, मी शांत होणार नाही आणि मी नम्रता ताईला कधीच माफ करणार नाही. तेव्हा लगेच अर्णव बोलतो, नको करूस माफ. तुला कोण बोलतंय की तू माफ कर म्हणून? पण स्वतः तर शांत राहशील. अगं स्वतःला त्रास करून का घेतेस तू? प्लीज प्लीज तू शांत राहा. त्यावेळेला लगेच तिथे अंजली आलेली असते आणि अंजली ईश्वरीला बोलते, ईश्वरी नम्रताचं बोलणं एवढं मनाला लावून घेऊ नकोस. अगं ती अल्लड आहे, तुला माहिती आहे ना.
ती काय बोलते काय नाही तिचं तिला कळत नाही. त्यावेळेला लगेच ईश्वरी बोलते, हे बघा अंजलीताई, मी नम्रताताईच्या बोलण्याचा विचार आता करणारच नाही. मुळात मला तिच्याशी बोलायचंच नाही आहे. इकडे आकाश नम्रताला बोलतो, नम्रता काय करून बसलीस तू? तेव्हा लगेच नम्रता बोलते, आकाश निदान तुम्ही तरी असं बोलू नका. मी जे काही केलं ते तुमच्यासाठी केलं आकाश, आणि तुम्ही मलाच बोलताय. आकाश प्लीज प्लीज माझ्या वागण्याचा तुम्ही तरी विचार करा. तेव्हा लगेच आकाश बोलतो, नम्रता नम्रता मला सगळं समजतंय. हे सर्व तू माझ्यासाठी केलंस मला कळतंय. पण नम्रता स्वतःला शांत ठेवायला पाहिजे होतंस. असं भांडून आणि काय करून काही मिळणार आहे का? शेवटी तुझ्या आईने सुद्धा तुलाच उत्तर दिलं ना. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, माझं चुकलं हे मला कळलं, पण ईश्वरी आता मला माफ करणार नाही याची मला खात्री आहे. त्यावेळेला आकाश बोलतो, तू चुकलेस हे तुला समजलंय ना, मग तुला माफ करायची ईश्वरीला नक्की संधी मिळेल आणि ईश्वरी तुला माफ करेल याची मला खात्री आहे. त्यावेळेला लगेच नम्रता बोलते, हे शक्य नाही. तेवढ्यात तिथे वल्लरी आलेली असते आणि वल्लरी नम्रताला बोलते, नम्रता खरंच आज तू जे काही मुद्दे मांडलेस ना ते योग्य मांडलेस. त्यावेळेला नम्रता बोलते, प्लीज प्लीज आई तुम्ही आता मला काहीही सांगू नका. हे जे काही झालं ना ते तुमच्यामुळे झालं आणि मला आता या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय. त्यावेळेला लगेच वल्लरी बोलते, नम्रता माझ्यावरती आवाज चढवायचा नाही. त्यावेळेला लगेच आकाश बोलतोय, एक मिनिट, नक्की काय चालू आहे? नम्रता तू आता काय बोललीस मला सांगशील का? तेव्हा लगेच नम्रता बोलते, जाऊ देत ना, मला आता कोणत्याच गोष्टीचा विचारच करायचा नाही. मला आता सगळं काही कळून चुकलंय आणि मला आता सगळ्यांचंच म्हणणं पटलंय. आता प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवा, आणि जर का थांबवलं तर बरं होईल. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, सुप्रियाने नम्रताचं थोबाड फोडून नम्रताला तिची लायकी तर दाखवली, पण वल्लरीला आता सुप्रिया चांगलाच धडा शिकवेल का आणि वल्लरीचं सत्य अर्णव ईश्वरी समोर येईल का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.